आता बातमी आहे पश्चिम बंगालच्या मैदानातून। पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर गोंधळ झाला। टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये राडा झाला। बिनानगरच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा सगळा प्रकार घडलेला आहे। बिनानगरच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेरील हा व्हिडिओ देखील आपण पाहतोय। शनिवारी रात्री स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये झालेल्या वादातून हा तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक होते। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पश्चिम बंगालच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा गोंधळ झाला। टीएमसीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यामध्ये हा राडा झालेला आहे। नुकतंच लोकार्पण झालेल्या मिसिंग लिंकवरून तुम्ही जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मिसिंग लिंकवर वाहन थांबवाल तर आता तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे, दंड आकारला जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। आतापर्यंत 15 गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर या नव्यानं लोकार्पित झालेल्या मिसिंग लिंकवरून प्रवास करत असाल आणि तुम्ही जर या लिंकवर गाडी थांबवली तर आता पोलीस तुमच्यावर थेट कारवाई करणार आहेत। आमदार रोहित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 1:30 वाजता अंबाबाई देवीचं ते दर्शन घेणार आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते छोटेखानी बैठक देखील घेणार आहे। रोहित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। दुपारी 1:30 वाजता ते अंबाबाई देवीचं दर्शन घेतील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची एक बैठक देखील आयोजित आहे। नसरापूर चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज निदर्शनं केली जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं ही निदर्शनं केली जाणार आहे। नसरापूर मधील जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये आज आंदोलन केलं जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नसरापूर मधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये आज निदर्शन केलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली जाणार आहे। एका अपघाताच्या संदर्भातली पुढची बातमी आपण पाहूयात। चारचाकीनं 3 पादचाऱ्यांना धडक दिली। पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली। अपघातानंतर फरार आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली, तर आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।